नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपल्या या ठिकाणी जे NCERT बायोलॉजीचं 11चं चॅप्टर नंबर 17 आहे, एक आपलं ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो ते चॅप्टर्स आपल्या या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. ओके, सो बघा, ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस आपल्या जे चॅप्टरचं नाव आहे त्यावरूनच अंदाज येतो की यामध्ये ब्रीदिंग म्हणजे रेस्पिरेशन आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो आपण जे ब्रीदिंग करतो दॅट इज एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन विथ CO2 फ्रॉम अवर बॉडी इज कॉल्ड एज ब्रीदिंग. सो याच्याशी संबंधित आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. ओके, सो त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अभ्यास करायचा आहे की रिस्पायरेटरी ऑर्गन्स कोणकोणते आहेत. रिस्पायरेटरी ऑर्गन्स कोणकोणते आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. सो ते डिफरंट ॲनिमल्समध्ये कशाप्रकारे व्हराय होत जातात, त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन्स होत आलेलं आहे आतापर्यंत इव्हॉल्युशन झाल्यामुळे. ओके, सो त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. सो ब्रीदिंग ज्या प्रकारे होतं त्याचं मेकॅनिझम कशा प्रकारचं आहे, कशाप्रकारे स्टेप्स आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. सो स्टेप्स ऑफ ब्रीदिंग पण आपल्याला त्याचे काही स्टेप्स आहेत ब्रीदिंगच्या त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो आपल्या बॉडीमध्ये गॅसेसचं एक्सचेंज कशा प्रकारे होतं त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. सो गॅसेसचं एक्सचेंज होतं पण मग त्याच्यासोबत ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस कशाप्रकारे संपूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट होतात त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. सो ह्या सर्व प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये कॅरी आउट कोण करतं आणि कशाप्रकारे करतं आणि व्यवस्थित कशाप्रकारे करतं त्याचा अभ्यास करायचा आहे. रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. ओके, आणि त्याच्यानंतर आहे आता की डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे आता हे सर्व आपण पाहिल्यानंतर मेकॅनिझम कशा प्रकारचं आहे याच्यावरून आपल्याला कोणकोणते डिसऑर्डर्स होतात या सिस्टीमशी रिलेटेड त्याचा अभ्यास करायचा आहे. सो डिसऑर्डर्सचा आपल्या या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके, सो याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे की ब्रीदिंग म्हणजे काय. सो आपल्या चॅप्टरचं नाव आहे ब्रीदिंग. सो ब्रीदिंग म्हणजे काय. सो जो ऑक्सिजन असतो आपल्या बॉडीमध्ये, द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर विथ CO2 प्रोड्यूस बाय द सेल इज कॉल्ड एज ब्रीदिंग. सो what is mean by breathing? So exchange of O2 from air with CO2 produced by cell is called as, त्याला आपण ब्रीदिंग असे म्हणतो. ओके, त्याला आपण ब्रीदिंग असे म्हणतो. आणि ब्रीदिंगलाच अजून एक शब्द आहे रेस्पिरेशन, त्याला आपण रेस्पिरेशन असुद्धा म्हणतो. ओके, त्याला आपण रेस्पिरेशन असुद्धा म्हणतो. ओके, सो झालं ब्रीदिंग. सो या ठिकाणी काही स्टेप्स आहेत ब्रीदिंगच्या. सो फर्स्ट स्टेप ब्रीदिंगची काय आहे की जी एअर असते ॲटमॉस्फिअरमध्ये ती आपल्या बॉडीमध्ये घेतली जाते आणि जी CO2 रिच अल्व्हिओलार एअर असते ती बॉडीच्या बाहेर आउटसाईड रिलीज केली जाते. तो त्याची डायग्राम कशी येईल. सो हा ट्रॅकिया, आपण त्याचा पण व्यवस्थित डायग्राम बघणार आहोत. ट्रॅकियाची कशाप्रकारे त्याची अरेंजमेंट आहे. प्रायमरी ब्रॉन्क्युअल, सेकंडरी ब्रॉन्क्युअल, टर्शियरी ब्रॉन्क्युअल, टर्मिनल ब्रॉन्क्युअल त्यांचीसुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. सो आपण हा लेफ्ट साईडचा रंग काढला या ठिकाणी. ओके, सो या ठिकाणी त्यांची ब्रांचिंग होत जाते ना त्याची एखाद्या ट्रीसारखी. सो हे अल्व्हिओला आहेत, ह्याला आपण अल्व्हिओला असे म्हणतो. त्यानंतर हे लंग्ज आहेत, हा ट्रॅकिया आहे. ओके, सो ही जी एअर असते, सो आतमध्ये O2 घेतला जातो आणि बाहेर CO2 सोडला जातो आपल्या बॉडी थ्रू. आणि ते सरफेस एरिया इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं, अल्व्हिओला करतो. सो अल्व्हिओलामध्ये एअर जाते, त्यानंतर डिफ्युजन होतं, त्यानंतर आतला जो CO2 असतो टिश्यू मुळे फॉर्म झाला तो बॉडीच्या बाहेर टाकला जातो आणि बाहेरचा जो O2 असतो तो बॉडीमध्ये डिफ्युजन थ्रू पोचला जातो. सो एक बेसिक आहे, आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. सो ही फर्स्ट स्टेप आहे ब्रीदिंगची. ओके, सो त्यानंतर जी सेकंड स्टेप आहे ती कशी आहे की डिफ्युजन ऑफ गॅसेस दॅट इज O2 अँड CO2 अक्रॉस अल्व्हिओलार मेम्ब्रेन टेक प्लेस. ओके, सो डिफ्युजन ऑफ
gases across alveolar membrane take place. ओके. सो आता बघा आपली आपण जो एअर आपल्या बॉडीमध्ये घेतो त्या बॉडीमध्ये सर्व प्रकारचे गॅसेस असतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड पण असतो, ऑक्सिजन पण असतो आणि नायट्रोजन पण असतो. ओके. बट नायट्रोजन हा असा गॅस आहे की तो इनसोल्युबल आहे. सो त्यामुळे त्याचं डिफ्युजन आपल्या बॉडीमध्ये होऊ शकत नाही. डिफ्युजन कोणाचं होतं की जे सोल्युबल गॅस आहेत फक्त त्यांचं डिफ्युजन आपल्या बॉडीमध्ये होतं. सो ऑक्सिजन पण सोल्युबल आहे आणि कार्बन डायऑक्साईड पण सोल्युबल आहे. पण आता ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये CO2 हा सर्वात जास्त सोल्युबल आहे. आय थिंक 20 to 25 टाइम्स CO2 हा ऑक्सिजनपेक्षा सोल्युबल आहे. ओके. सो आता आता कशा प्रकारे डिफ्युजन होतं ते पाहूयात आपण. बघा समजा हा अल्व्होल आहे, छोटे डायग्राम काढले आपण. ओके. सो त्यानंतर ह्या ब्लड कॅपिलरी आहे त्याच्या भोवती. ओके. सो हा अल्व्होला आहे. ब्लड कॅपिलरी आहे, ही ब्लड कॅपिलरी आहे. ओके. याच्यामध्ये ब्लड वाहत आहे, फ्लो होत आहे कॅपिलरी थ्रू. ओके. सो आता बघा ब्लड कुठून येतं. आपलं ब्लडमध्ये काय असतं, जास्त अमाऊंट कशाची असते आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे बघा असं हे जे ब्लड आहे हे अल्व्होलापर्यंत कुठून आलेलं आहे, टिश्यूपासून. सो टिश्यूमध्ये कशाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, कार्बन डायऑक्साईड. ते आपण नंतर पाहू. आता जे बेसिक आहे ते पाहू. समजा हे बघा आता या ठिकाणी CO2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि अल्व्होलामध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. ओके. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस अक्रॉस द मेम्ब्रेन, इथे मेम्ब्रेन असते, अक्रॉस द मेम्ब्रेन इज कॉल्ड डिफ्युजन. आणि या ठिकाणी फक्त कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं डिफ्युजन होतं. याला आपण ओनली ब्रिदिंग असं म्हणतो. याला आपण एक्सटर्नल ब्रिदिंग म्हणतो. या प्रोसेसला आपण एक्सटर्नल ब्रिदिंग म्हणतो. आणि इंटरनल ब्रिदिंग कुठे होते, टिश्यू लेवलला, ती नंतर पाहू. सो ही झाली सेकंड स्टेप ब्रिदिंगची. ओके. आता थर्ड स्टेप पाहूया. आता थर्ड स्टेप काय आहे की ट्रान्सपोर्ट ऑफ गॅस बाय ब्लड. स्वतः जे गॅसेस असतात आपल्या बॉडीमध्ये त्यांचं ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय ब्लड. सो बघा या ठिकाणी ऑक्सिजन होता, या ठिकाणी CO2 आला, या ठिकाणी ऑक्सिजन आला. सो यांचं ट्रान्सपोर्टेशन बॉडीमध्ये होत असेल ना कॅपिलरी थ्रू. सो ब्लड थ्रू त्यांचं ट्रान्सपोर्टेशन होतं. ते कशा प्रकारे होतं ते पाहूयात. समजा ही कॅपिलरी आहे, ही सेल आहे. ओके. कॅपिलरी थ्रू हिच्यात ऑक्सिजन आला आणि याच्या थ्रू हिच्यात CO2 गेला. सो याला आपण डिफ्युजन म्हणतो. सो आपल्या बॉडीमध्ये म्हणजे सेलमध्ये कोणती प्रोसेस होते, ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे सेलमध्ये ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं. सो ग्लुकोज ब्रेकडाऊनची आपण जी पहिली रिॲक्शन पाहिली होती, कोणती ग्लुकोज ब्रेकडाऊन रिॲक्शन, C6H12O6 when combined with 6 molecules of oxygen it break down into 6CO2 plus 6H2O plus 38 ATP. सो या ठिकाणी ATP म्हणजे एनर्जी जनरेट होते आहे. बघा ही जी रिॲक्शन आहे ही या सेलमध्ये कॅरी आउट झालेली आहे. ओके. सो या ठिकाणी ग्लुकोज आहे, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. सो ऑक्सिजन आपल्या सेलला लागतो. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सो एक्सेस कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होतो. सो वॉटर तर काही विषय नाही. सो आणि एनर्जी प्रोड्यूस होते. सो हा जो एक्सेस कार्बन डायऑक्साईड तयार झाला असतो सो तो आपल्या बॉडीच्या बाहेर रिलीज करायलाच हवा, कारण की तो खूप हार्मफुल आहे आपल्या बॉडीला. सो तो रिलीज करायसाठी ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅस केला जातं आणि तो ब्लड थ्रू अल्व्होलाई म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन थ्रू तो आपल्या बॉडीच्या बाहेर फेकला जातो. आणि या लेवलला आपण इंटरनल ब्रिदिंग असं म्हणतो. इंटरनल ब्रिदिंग.
सो टिश्यू लेवल इंटरनल ब्रिदिंग आणि अल्व्ह्युलर ब्रिदिंग कॉल्ड ॲज एक्सटर्नल ब्रिदिंग. अल्व्ह्युलर लेवल एक्सटर्नल ब्रिदिंग आणि टिश्यू लेवल इंटरनल ब्रिदिंग. हे झालं तिसरी स्टेप ब्रिदिंगची. आता यानंतर फोर्थ स्टेप आहे ब्रिदिंगची. ती काय आहे? सो बघा, तर डिफ्युजन आहे O2चं आणि CO2चं बिटवीन ब्लड अँड टिश्यू. सो डिफ्युजन टेक प्लेस होतं कोणाचं? O2चं आणि CO2चं. सो या ठिकाणी जो फोर्थ पॉईंट आहे की डिफ्युजन ऑफ O2 अँड CO2 बिटवीन ब्लड अँड टिश्यू, म्हणजे डिफ्युजन अक्रॉस द मेम्ब्रेन, त्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस डिफ्युजन होतं आणि ते कोणामध्ये होतं? म्हणजे कोणाचं डिफ्युजन होतं? डिफ्युजन अक्रॉस द मेम्ब्रेन ऑफ O2 अँड CO2, म्हणजे ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईडचं डिफ्युजन होतं अक्रॉस द मेम्ब्रेन. अँड सेल यूज ऑक्सिजन अँड कॅटाबॉलिक रिॲक्शन्स अँड CO2. ओके. आणि हा जो ऑक्सिजन आहे हा यूज्ड बाय सेल फॉर कॅटाबॉलिक रिॲक्शन and produced CO2 and energy as byproducts. So with the help of oxygen, cell undergoes catabolic reactions in which the catabolism of glucose take place, which results into the formation of 6 molecules carbon dioxide, then 6 molecules of water and 38 molecules of ATP. ओके. सो आणि इंटरनल ब्रिदिंग जे असतं, जे टिश्यू लेवलला होतं, त्याला आपण रेस्पिरेशन असे म्हणतो. सो इंटरनल ब्रिदिंग कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. सो इंटरनल ब्रिदिंगला आपण रेस्पिरेशन असे म्हणतो. ओके. सो ह्या झाल्या 4 कशा स्टेप्स झाल्या या स्टेप्स झाल्या याच्या ब्रिदिंगच्या. सो देर आर 4 स्टेप्स ऑफ ब्रिदिंग. सो द फर्स्ट इज एक्सचेंज, म्हणजे या ठिकाणी कशाप्रकारे एक्सचेंज होतं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये आपण इथं पाहिलं. त्यानंतर डिफ्युजन ऑफ गॅसेस अल्व्ह्युलर मेम्ब्रेनमध्ये डिफ्युजन ऑफ गॅस होतं अल्व्ह्युला CO2 ब्लड कॅपिलरी थ्रू. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय ब्लड. सो ट्रान्सपोर्ट ऑफ गॅस होतं ब्लड थ्रू. ओके. त्यानंतर डिफ्युजन अक्रॉस द मेम्ब्रेन. सो डिफ्युजन होतं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं मेम्ब्रेनच्या अक्रॉसला. ओके. सो आता नेक्स्ट पार्ट आहे की आता आपल्याला बघायचं आहे की रिस्पिरेटरी ऑर्गन्स आणि त्याचे एक्झाम्पल्स. म्हणजे समजा एखादा ॲनिमल आहे तर त्याचे कोणकोणते रिस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत. सो रिस्पिरेटरी ऑर्गन अँड एक्झाम्पल्स. सो कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत रिस्पिरेटरी ऑर्गन्स आणि त्याच्या एक्झाम्पल्सचे. ओके. तर त्यामध्ये सर्वात आधी आहे की जो स्पॉन्ज आणि सिलेंट्राटा अँड प्लॅटफॉर्म आहेत. सो ते पाहून घेऊ. स्पॉन्ज, सिलेंट्राटा, फ्लॅटवर्म. आपण टेप पण म्हणू शकतो. सो these organisms shows general body surface. General body surface means हे जे ॲनिमल्स आहे यांचं रेस्पिरेशन बॉडी सरफेस, जो बॉडी सरफेस असतो त्या ऑर्गॅनिझमचा तिच्यावरूनच त्यांचं इनटेक अँड रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड होतं. म्हणजे ते इनटेक पण स्किन थ्रू करतात आणि जो कार्बन डायऑक्साईड आहे तो शरीराबाहेर टाकायचा असतो तो सुद्धा स्किनद्वारेच ते बाहेर टाकतात. सो त्याचं एक्झाम्पल आहे स्पॉन्ज, सिलेंट्राटा, फ्लॅटवर्म, टेपवन. ओके. सो त्यानंतर आहे फ्रॉग अँड अर्थवर्म. सो तर फ्रॉग अँड अर्थवर्ममध्ये कशा प्रकारे रेस्पिरेशन होतं. सो त्यांची जी स्किन असते ती मॉइस्ट असते. त्याला आपण मॉइस्ट स्किन असं म्हणू शकतो. ओके. सो मॉइस्ट स्किन थ्रू ते रेस्पिरेशन करतात आणि त्यालाच अजून आपण नाव देऊ शकतो की त्याला आपण क्युटेनियस रेस्पिरेशन. सो क्युटेनियस रेस्पिरेशन
आणि यालाच रेस्पिरेशन बाय मॉइस्ट स्किन म्हणतात. ओके. आणि हा जो फ्रॉग आहे हा लंग थ्रू पण रेस्पिरेशन करू शकतो. लंग, त्यानंतर ब्युकल कॅव्हिटी, ब्युकल कॅव्हिटी थ्रू पण तो हे करू शकतो रेस्पिरेशन. आणि नंतर मॉइस्ट स्किन तर आहेच, म्हणजे मॉइस्ट स्किनशिवाय तो लंग्सने आणि ब्युकल कॅव्हिटीसुद्धा रेस्पिरेशन करू शकतो. कोण? तो फ्रॉग. ओके. सो तर नेक्स्ट आहे आता ऑर्थ्रोपोडा म्हणजेच कॉकरोच, अर्थात कॉकरोच. ओके. सो कशा थ्रू होतं कॉकरोचमध्ये? सो त्याला पण ट्रॅकियल रेस्पिरेशन, म्हणजे ट्रॅकियल ट्यूब जे असतात कॉकरोचमध्ये, म्हणजे समजा कॉकरोच येतो त्याच्यामध्ये असे ट्यूब नसता का, सो त्याच्या थ्रू ट्रॅकियल रेस्पिरेशन होतं. ट्रॅकियल रेस्पिरेशन इन केस ऑफ आर्थ्रोपोडा, एस्पेशली कॉकरोच. ओके. सो आता त्यानंतर फोर्थ आहे गिल्स. म्हणजे आता ॲक्वॅटिक आर्थ्रोपोडा, मोलुस्का अँड फिश, म्हणजे जितके पण ॲनिमल्स आहेत जे पाण्यामध्ये असतात, ॲक्वॅटिक असतात, त्यांच्यामध्ये गिल्स असतात. सो पण ठिकाणी ॲक्वॅटिक आर्थ्रोपोडा, त्यानंतर मोलुस्का आणि अँड फिश. ओके. सो यांच्यामध्ये काय आढळतं? तर गिल्स. सो त्याला ब्रॅकायल रेस्पिरेशन सुद्धा म्हणू शकतो, ब्रॅकियल रेस्पिरेशन. सो आपण ब्रॅकियल रेस्पिरेशन असं सुद्धा म्हणू शकतो. कशाला? गिल्सला. म्हणजे गिल्स थ्रू जे रेस्पिरेशन होतं त्याला आपण ब्रॅकियल रेस्पिरेशन असे म्हणतो. ओके. सो बघा या ठिकाणी नेक्स्ट काय आहे? रेप्टाईल्स, एओज अँड मॅमल्स. सो यांच्यामध्ये रेस्पिरेशन लंग्स थ्रू होतं. ओके. सो रेप्टाईल्स, एओज, मॅमल्स हे आपल्या प्रकारे लंग्स थ्रू रेस्पिरेशन करतात. ओके. आता याच्यानंतर अजून आहेत, त्यानंतर आहे स्कॉर्पियन अँड स्पायडर. सो यांचं रेस्पिरेशन कशा थ्रू होतं? तर याला आपण बुक लंग्स असे म्हणतो. बुक लंग्स मीन्स दॅट इज मॉडिफिकेशन ऑफ लंग्स. बुक लंग्स आर द मॉडिफिकेशन ऑफ लंग्स. त्यानंतर आहे लिमुलस. आपल्या NCERTमध्ये दिलेला आहे लिमुलस किंग क्रॅब. लिमुलस किंग क्रॅब एक लिव्हिंग फॉसिल आहे हे, जे खूप वर्षांपासून अस्तित्वात आहे, याचं अस्तित्व आहे. आणि याच्यामध्ये रेस्पिरेशन कशा थ्रू होतं? बुक गिल्स. म्हणजे बुक गिल्स मॉडिफिकेशन ऑफ गिल्स. बुक गिल्स मॉडिफिकेशन आहे गिल्स. ओके. आता त्यानंतर अजून एक एक्स्ट्रा आहे, त्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की फॅरेंजियल वॉल असते ना, फॅरेंजियल वॉल, त्याच्या थ्रू पण काहींमध्ये रेस्पिरेशन होतं. त्यामध्ये सर्वात आधी आहे हेमिकॉर्डेटा. त्याला आपण बॅलॅनोग्लॉसस असं सुद्धा म्हणतो. बॅलॅनोग्लॉसस. ओके. त्यानंतर सेकंड आहे युरोकॉर्डेटा, दॅट इज हर्डमेनिया त्याला म्हणतो. युरोकॉर्डेटा त्याला आपण हर्डमेनिया असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर थर्ड आहे सेफॅलोकॉर्डेटा, दॅट इज ब्रॅकिओस्टोमॅटा. सेफॅलोकॉर्डेटलाच आपण ब्रॅकिओस्टोमॅटा असं सुद्धा म्हणतो. ब्रॅकिओस्टोमॅटा. सो आपण त्याला ब्रॅकिओस्टोमॅटा, सेफॅलोकॉर्डेटा असं सुद्धा म्हणतो. ओके. सो हे झाले काही रेस्पिरेटरी ऑर्गन्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स हे झाले. ओके. आणि आता पुढे अजून एक 2 आहे की त्यामध्ये आहे की मोलुस्का.
याच्यामध्ये अजून एका पद्धतीने रेस्पिरेशन होतं, त्याला आपण टेनेडिया, एक प्रकारचा गिल्सच टाईप असतो, तर त्याच्या थ्रू पण त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन होतं. आणि एक पल्मनरी सॅकसारखंच असतं, टाईप ऑफ पल्मनरी सॅक दॅट इज लंग्स. जी मोलस्का असतात, जे सेमी टेरिस्ट्रियल असतात, जे मोलस्का असतात ना, काही मोलस्का सेमी टेरिस्ट्रियल असतात, तर त्यांच्यामध्ये सॅक लाईक स्ट्रक्चर म्हणजे पल्मनरी सॅक आढळतात, म्हणजे लंग्स. पल्मनरी सॅक, आपण त्याला लंग्स असं सुद्धा म्हणू शकतो, कोणाच्या मोलस्का जे सेमी टेरिस्ट्रियल मोलस्का आहेत. ओके. सो बघा, आतापर्यंत आपण खूप असे टर्म्स म्हटले की याला ब्रिदिंग म्हणतात आणि याला रेस्पिरेशन म्हणतात. ओके. सो ब्रिदिंग आणि रेस्पिरेशनमध्ये एक छोटासा जो स्लाइटली डिफरन्स आहे तो आपण समजून घेऊ की ब्रिदिंग आणि रेस्पिरेशनमध्ये छोटासा काय डिफरन्स आहे. ओके. बघा, सो मला ब्रिदिंग अँड रेस्पिरेशनमध्ये डिफरन्स बघायचा आहे. ओके. सो त्यामध्ये ब्रिदिंग म्हणजे काय? ब्रिदिंग इज द सिम्पली इनटेक ऑफ फ्रेश एअर अँड रिमूव्हल ऑफ फॉल एअर. ओके. बघा, ब्रिदिंग म्हणजे काय की इनटेक ऑफ फ्रेश एअर, intake of fresh air and removal of फाऊल एअर. ओके. बघा, जे इंटेक फ्रेश एअर आत घ्यायची आणि जी फाऊल एअर आहे ती बाहेर सोडायची. ओके. ही झाली ब्रिदिंगची एक सिम्पल डेफिनेशन. आणि रेस्पिरेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टेक प्लेस. ज्या ठिकाणी ग्लुकोजचं ऑक्सिडेशन टेक प्लेस होतं, त्याची रिॲक्शन ऑक्सिजनसोबत होते, त्याला रेस्पिरेशन म्हणतात. सो ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज म्हणजेच रेस्पिरेशन. ओके. आणि सेकंड डिफरन्स काय? ब्रिदिंग म्हणजे ही फिजिकल प्रोसेस आहे. आपण जे आपल्या नोज थ्रू इंटेक ऑफ एअर अँड रिमूव्हल ऑफ एअर करतो, त्याला ती एक फिजिकल प्रोसेस आहे. ओके. आणि ही जी रेस्पिरेशन प्रोसेस आहे ही बायोकेमिकल प्रोसेस आहे, आपल्या बॉडीमध्ये होत आहे, बायोकेमिकल आहे. सो बायोकेमिकल प्रोसेस आहे. त्यानंतर ही जी ब्रिदिंग असते हिच्यामध्ये एनर्जी रिलीज होत नाही, म्हणजे नो एनर्जी रिलीज्ड. ओके. आणि या ठिकाणी थर्ड डिफरन्स आहे रेस्पिरेशनचा आणि ब्रिदिंगचा, की याच्यामध्ये जी रेस्पिरेशन असते त्याच्यामध्ये एनर्जी रिलीज इन द फॉर्म ऑफ ATP, एनर्जी रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी रिलीजेस इन द फॉर्म ऑफ ATP. बघा काय रिॲक्शन होती ती. C6H12O6 undergoes 6O2, the formation of 6CO2 plus 6H2O plus 38 ATP molecules. ओके. सो ही ती रिॲक्शन आहे रेस्पिरेशनची. सो बघा, ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज म्हणजे ग्लुकोजची ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते, विच फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर अँड एनर्जी फॉर्मेशन टेक प्लेस इन रेस्पिरेशन. सो हा एक डिफरन्स आला ब्रिदिंग आणि रेस्पिरेशनचा. म्हणजे तुम्ही जेव्हा पण आता ही टर्म वापरणार की ब्रिदिंग आणि रेस्पिरेशन, सो तुम्ही योग्य पद्धतीने ती ब्रिदिंग आणि रेस्पिरेशन टर्म वापरणार. ओके. सो आता याच्यानंतर जी ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती कशा प्रकारची आहे, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत आहे रिस्पिरेटरी सिस्टीम, ती पाहूयात. आणि तिचे म्हणजे 2 पार्ट्स पडतात की ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती रिस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि लंग्स. ओके. सो आपण ते पाहू. सो यामध्ये सर्व ह्युमन रेस्पिरेटरी
So human respiratory system contains respiratory tract and lungs. ह्युमन रिस्पायरेटरी सिस्टीम. ओके, सो रिस्पायरेटरी ट्रॅकमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर सर्वात जे आपण रिस्पायरेटरी ट्रॅकमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या पाहून घेऊ. सो यामध्ये सर्वात ते एअर एंटर फ्रॉम एक्सटर्नल नॉस्ट्रिल, जे एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स आहे आपल्या. सो एअर एंटर्स फ्रॉम एक्सटर्नल nostril. एअर एंटर्स फ्रॉम एक्सटर्नल नॉस्ट्रिल. ओके, सो मग त्याच्यानंतर जे आहे त्यानंतर नेसल चेंबरमध्ये एअर येते, नेसल चेंबर. ओके, मग नेसल चेंबरमधून इंटरनल नोज. ओके, सो इंटरनल नोजमधून नेसोफॅरिंग्स. सो नेसोफॅरिंग्सचे पण आपण 3 पार्ट्स पाहिले होते. और नेसोफॅरिंग्स, मग ओरोफॅरिंग्स. ओके, सो बघा आता नेसोफॅरिंग्स आहे, त्यानंतर ग्लॉटिस आहे. ओके, ग्लॉटिस नंतर लॅरिंग्स आहे. ग्लॉटिस नंतर लॅरिंग्स आहे. ओके, सो लॅरिंग्स नंतर लॅरिंग्सला आपण साऊंड बॉक्स पण म्हणतो किंवा ॲडम्स ॲपल पण म्हणतो आपण लॅरिंग्सला. त्यानंतर ट्रॅकिया आहे. ओके, सो ट्रॅकियानंतर ब्रँकायल ट्री आहे. सो ब्रँकायल ट्री आहे आणि ब्रँकायल ट्री नंतर रिस्पायरेटरी ट्री आहे. लास्ट सिस्टीम म्हणजे रिस्पायरेटरी ट्री. आणि याच पार्टला आपण, हा पार्ट लंग्समध्ये असतो. ओके, हा पार्ट आपल्या लंग्समध्ये असतो. सो हे एअर एंटर्स फ्रॉम एक्सटर्नल नॉस्ट्रिल, त्यानंतर नेसल चेंबर, त्यानंतर इंटरनल नोज, नेसोफॅरिंग्स, ग्लॉटिस, लॅरिंग्स, ट्रॅकिया अँड ब्रँकायल ट्री, रिस्पायरेटरी ट्री. सो ही एक सिक्वेन्स झाली कशाप्रकारे एअर एंटर होतो आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो आता आपण त्याची डायग्राम काढू की डायग्राममध्ये आपल्याला समजेल की कशाप्रकारे कुठून कसं आपल्या बॉडीमध्ये एअर फ्लो होते. ओके, ड्रॉइंग केवढे खास नाही माझी, बघा काढतो जरा. ओके, सो हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आहे, याला म्हणतात नेसल चेंबर. सो हे नोज म्हणजे नॉस्ट्रिल, एक्सटर्नल नॉस्ट्रिलला म्हणतो आपण. सो त्यानंतर आहे नेसल चेंबर, आणि हा जो पार्ट आहे या ठिकाणी याला आपण म्हणतो इंटरनल नोज. त्याला आपण इंटरनल नोज असे म्हणतो. त्यानंतर हा जो पार्ट आहे याला नेसोफॅरिंग्स, त्याला आपण नेसोफॅरिंग्स म्हणतो. सो ह्या ओपनिंगला आपण गलेट असं म्हणतो, दॅट इज द ओपनिंग ऑफ फूड पाईप. त्यानंतर हा आहे इसोफॅगस. ओके, सो आणि आता हा जो आहे याला आपण ओपनिंग ऑफ ग्लॉटिस. सो आपल्याला ग्लॉटिसचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर ग्लॉटिस, त्याला आपण विंड पाईप पण म्हणतो. ओके, आणि हा जो आहे या ठिकाणी याला आपण लॅरिंग्स, साऊंड बॉक्स,
ओके, त्याला आपण ॲडम्स ॲपल पण म्हणतो. ओके, त्याला आपण ॲडम्स ॲपल म्हणतो. आणि हा जो ट्रॅक्ट असतो पूर्ण, दॅट इज इंटरनल नोज, नेसोफॅरिंग्स, त्यानंतर गलेट, ग्लॉटीस, ओके, मग लॅरिंग्स. सो हा जो पूर्ण पॅसेज असतो त्याला आपण रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणतो. म्हणजे द पॅसेज बाय विच एअर एंटर्स इन टू द लंग्स नोन ॲज रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. ओके, सो the passage by which air enters into the airs enter into the lungs, known as respiratory tract, known as respiratory ट्रॅक्ट. त्या ट्रॅकला आपण रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असे म्हणतो. ओके, सो हे एक झालं की आपण थोडक्यात माहिती घेतली की कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते पार्ट्स आहेत. इंटरनल नोज कुठे आहे, नेसोफॅरिंग्स कुठे आहे, गलेट कुठे आहे, इसोफॅगस कुठे आहे. ओके, सो हे आपण या ठिकाणी पाहिलं. सो त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. त्यामध्ये आपला आता संपूर्ण जो पाथ आहे की कशाप्रकारे एअर आपल्या बॉडीमध्ये येते, त्यानंतर कुठपर्यंत जाते. सो ती डायग्राम आपल्याला काढायची आहे. मी डायग्राम काढून घेतो आणि आपण शिफ्ट होऊया डायग्रामवर. ओके ओके बघा, आपण या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे आणि या डायग्राममध्ये आपण आता लेबलिंग करूयात. ओके, सो हा या ठिकाणी आहे एक्सटर्नल नॉस्ट्रिल, म्हणजे एक्सटर्नल नॉस्ट्रिलपासून सुरुवात होणार आहे ना ॲक्च्युली. सो एक्सटर्नल नॉस्ट्रिल, त्यानंतर नेसल चेंबर. ओके, सो नेसल चेंबर नंतर इंटरनल नोज, इंटरनल नोज नंतर नेसोफॅरिंग्स. ओके, सो नेसोफॅरिंग्स नंतर फॅरिंग्स, फॅरिंग्स. ओके, सो फॅरिंग्स नंतर ग्लॉटिस. ओके, सो ग्लॉटिस नंतर एक मिनटं, सो नेसोफॅरिंग्स. ओके, सो नेसोफॅरिंग्स नंतर फॅरिंग्स, फॅरिंग्स नंतर ग्लॉटिस, ग्लॉटिस नंतर लॅरिंग्स आणि लॅरिंग्स नंतर ट्रॅकिया. याला म्हणतात ट्रॅकिया. सो इथून ट्रॅकियाला सुरुवात होते. सो ट्रॅकिया जेव्हा आपली जी 12th थोरॅसिक व्हर्टेब्रा असतो, तर जेव्हा तो 5th थोरॅसिक व्हर्टेब्रा जवळ येतो, सो तो या 2 पार्ट्समध्ये डिवाईड होतो. सो आपण ते पाहणार आहोत लाईट ब्रेन. सो आपण आता या ठिकाणी लेबलिंग देऊयात. ओके, सो बघा, हा जो पार्ट आहे याला लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस, कारण की हा जो लेफ्ट पार्ट आहे ना, सो लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस. सो लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस. त्यानंतर हा जो आहे याला राईट प्रायमरी ब्रॉन्कस. ओके, सेम. ओके, सो आता हा जो आहे सेकंडरी. सो हा जो या ठिकाणी आलेला आहे याला सेकंडरी ब्रॉन्कस, याला आपण सेकंडरी ब्रॉन्कस म्हणू शकतो. ओके, सो त्यानंतर आता जो थर्ड आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे आपल्याला टर्शरी ब्रॉन्कस म्हणतो, तो टर्शरी ब्रॉन्कस. ओके, सो आणि हा जो पार्ट आहे तो याला आपण टर्मिनल ब्रॉन्कस म्हणतो. सो हा पार्ट आहे टर्मिनल ब्रॉन्कस. आणि हा जो पार्ट आहे याला आपण लोब्युलर ब्रॉन्कायल, म्हणतो आपण त्याला. ओके, सो त्यानंतर हा जो पार्ट आहे याला आपण
टर्मिनल ब्रॉन्कायल, टर्मिनल ब्रॉन्कायल. ओके. आणि आता हा जो पार्ट आहे या ठिकाणी याला आपण रिस्पायरेटरी ब्रॉन्कायल, रिस्पायरेटरी ब्रॉन्कायल म्हणतो आपण त्याला. ओके. सो हा जो पार्ट आहे याला आपण अल्व्हिओलार डक्ट म्हणतो. अल्व्हिओलार डक्ट, कारण की तो अल्व्हिओलाशी निगडीत आहे, अल्व्हिओलार कनेक्टेड आहे. ओके. सो हा जो पार्ट आहे याला आपण ॲट्रियम, ॲट्रियम असे सुद्धा म्हणतो. अल्व्हिओलार सॅक, आणि याला आपण अल्व्हिओला असे म्हणतो. ओके. सो बघा, सो ही ती डायग्राम आहे. आणि आता या डायग्राममध्ये हा जो पार्ट आहे बघा, एक्सटर्नल नोजपासून जे एक्सटर्नल नॉस्ट्रिल ते टर्मिनल ब्रॉन्कायल, हा जो पार्ट आहे याला आपण कंडक्टिंग झोन, कंडक्टिंग झोन असे म्हणतो. कोणत्या पार्टला? एक्सटर्नल नॉस्ट्रिल टू टर्मिनल ब्रॉन्कायल, याला आपण एक्सटर्नल कंडक्टिंग झोन असे म्हणतो. आणि हा जो पार्ट आहे या ठिकाणी दॅट इज रिस्पायरेटरी ब्रॉन्कायल टू अल्व्हिओलाय, याला आपण रिस्पायरेटरी झोन, रिस्पायरेटरी झोन किंवा एक्सचेंज झोन, एक्सचेंज झोन किंवा रिस्पायरेटरी ट्री, किंवा त्याला आपण रिस्पायरेटरी ट्री असे सुद्धा म्हणतो. ओके. सो आता हे बघा, या ठिकाणी काही कंडिशन्स आहे. आता हा जो कंडक्टिंग झोन आहे याला कंडक्टिंग असे का म्हटलं आहे? त्याचं नाव कंडक्टिंगच का ठेवलं आहे की तो कंडक्टिंग आहे? कंडक्टिंग म्हणजे काय? कंडक्ट करणे, वाहून नेणे. ओके. सो हा जो पार्ट आहे एवढा, याच्यामधून जी एअर असते ती वाहून येते. ओके. म्हणजे फ्लो होतो त्या एअरचा. ओके. आणि तो जो एरिया आहे कंडक्टिंग झोनचा, तो कशापासून, कोणत्या सेल्सपासून बनला आहे? तो जो एरिया आहे तो इपिथेलियल टिश्यू, इपिथेलियल टिश्यू, इपिथेलियल टिश्यू, सिंपल सिलिएटेड, सिंपल सिलिएटेड कॉलमनार प्लस सुडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ओके. सो सुडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ओके. या सेल्स लाईन असतात कंडक्टिंग झोनला, आणि या सेल्स काय सिक्रेट करतात? या सेल्स सिक्रेट करतात म्युकस, जो की जे टेम्परेचर असतं एखाद्या जे पार्टिकल्स ते क्लीन करण्याचं काम करतं, एअर क्लीन करण्याचं काम करतं कंडक्टिंग झोन हा पार्ट. ओके. आणि ॲक्च्युली हा जो ट्रॅकिया असतो ना, हे बघा, हा ट्रॅकिया, याचं पण आपण जे ॲनाटॉमी आहे ती पण पुढे पाहणार आहोत. आणि हा जो खालचा जो पार्ट आहे बघा, रिस्पायरेटरी झोन, हा कशापासून बनला असतो? हा सिंपल स्क्वॅमोज इपिथेलियल टिश्यू, सिंपल स्क्वॅमोज इपिथेलियल टिश्यूपासून हा पार्ट बनलेला आहे. आणि त्याचे सेल्स असते फ्लॅटन्स असतात, फ्लॅटन. आणि या ठिकाणी फक्त एअर ॲब्झॉर्ब म्हणजे रिस्पायरेट म्हणजे एक्सचेंज झोन, म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला, परमिबल असते इथली मेम्ब्रेन. रिस्पायरेटरी झोन, एक्सचेंज झोन, एक्सचेंज होतं एअरचं, म्हणून याला आपण एक्सचेंज झोन, रिस्पायरेटरी झोन और रिस्पायरेटरी ट्री असे म्हटलेलं आहे. ओके. आणि जो कंडक्टिंग झोन असतो हा कुठून कुठपर्यंत असतो? कंडक्टिंग झोन हा एक्सटर्नल नॉस्ट्रिल ते टर्मिनल ब्रॉन्कायलपर्यंत आपलं कंडक्टिंग झोन असतो. आणि रिस्पायरेटरी झोन, रिस्पायरेटरी ब्रॉकिओल ते अल्व्हिओलाय एवढा हा रिस्पायरेटरी झोन असतो.